नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या समुद्रातून विनोदाचे मोती वेचायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. या हास्य समुद्रात तुम्हाला विहार घडवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जंगी स्वागत करूया. मंडळी, बायकोची मैत्रीण म्हणजे नवऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. चला बघूया आज याच मैत्रिणीमुळे नवरा बायकोमध्ये काय संवाद घडतोय ते. तोच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. प्रचंड डोकं दुखतंय तरी डॉक्टरनी सांगितलेलं श्याम राजपूतचा डान्स असलेलं रील बघू नका. अर्धच बघितलं आणि डोकं दुखायला लागलं यार. हळू 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 ग. अगं दुख हळू ये. हळू चाललं मग तू दुखतोय मला. हळू हळू. अगं अगं त्या पायावर कुठे भार देतेस? दुखेल सुजेल परत तो. हळू. अगं मग ह्या पायावर कसं भार देते? नाही तसं नाही. त्याच्यावर अगदी त्याच्यावर जोर देऊ नको चालूस ना. हळू. ऐक ग मेले, हे आपले रस्त्यातले खड्डे कधी भरणार हे लोक काय माहिती. एवढे खड्डे आहेत ग. एखाद्या तरी खड्ड्यात पाय जातोच ग. हळू ना हळू. थांब थांब एक मिनिट थांब एक मिनिट. हो ना. हो थांब 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 कोणतरी आलंय. 2 मिनिटं थांब जरा. हो घरीच आहे मी. हो 2 मिनिटं थांब. अरे आमची रिकेशी आली. रिकेशाने आलीस ना. म्हणतो चल 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 ठेवतो ओंक्या. चल चल बोलूया. येस. अरे अक्षु तू काय झालं? सर पाय मुरगळला माझा. ओ माय गॉड. अरे भाऊजी, अरे काय झालं? अरे अगं वेडी आहेस का तू? पाय कसा मुरगळलो? अगं तू हे केलंस का? फोन ॲम्ब्युलन्सला फोन केलास का? भाऊजी एवढं भाऊजी. अरे काय झालं मग हे तुला? मस्करी करताय ना माझी. नाही हे लाईटली घेऊ नको. दाखव मला पाय कुठे? पाय कुठे भाऊ? करंगळी कुठे गेली बघा. भाऊजी बोट. भाऊजी खरंच मस्करी करतायत. मस्करी बोट असंच आहे भाऊजी. अच्छा असंच आहे. नाही सॉरी एक मिनिट. अजिबात हलू नको तू. तिकडेच थांब. अजिबात हलू नको. नाही 1 मिनिट मी सोफा तिकडे घेतो. नाही अजिबात यायचं नाही. सोफा घे. बापरे. भाऊजी 1 मिनिट. अरे सोफा पण नाही यार. ये तू हे बायसेप पकड. ये तू सावकाश ग बाई. काय 1000 वेळा सांगितलं बघून जा ना. काय म्हणे जरा. भाऊजी मी येते. मी बसते. हे घे ना. दिसत नाही का? एवढं काही नाहीये. बस 1 मिनिट बघू यार. हे काहीतरी आणायला पाहिजे रे. थांब स्प्रे आणतो. थांब. बापरे. मरतोय. किती करतायत ग भाऊजी. बापरे. भाऊजी हळू. नाही 1 मिनिट थांब. भाऊजी तुम्हाला काहीतरी होईल भाऊजी. हो भाऊजी या पायाला नाही काय झालंय. असू दे. त्या पायाला लागल्यावर कधी कधी दुसरा पाय पण दुखावा लागतो. कळला का? दुखायला लागतो. काय होतंय? बरं वाटतंय का तुला? मला सांग. जरा बरं स्प्रे मारलाय ना तुम्ही. बरं वाटत चालायचं ना रस्त्याने. जीवाला घोर लागतो ना. कसं झालंय ते पाय? नाही हो खड्डा मला. थांब जरा तू 2 मिनिटं थांब. किती करतात ग भाऊजी. लकी आहेस हा तू. हे घे पेन किलर आहे. 1 मिनिट. खरं तर एवढी गरज नाही भाऊजी. ओके हो घे. घे हळू ना. सावकाश ना. किती जोरात? हळू. कसं करते नाही पाय. हे कर. ऑड वाटते जरा. राहू दे मला. हे घे. इट्स ओके भाऊजी. कसं वाटतंय नाही? बरं वाटलं मला. बरं वाटतंय का? बरं वाटलं. कमाल करतेस ना तुला ना. हे किती वेळा सांगायचं मला. माझं होऊ नये. करतायत गो भाऊजी खरंच. हो खरं थोडं बरं वाटायला लागलं. स्प्रे मारून दिला ग काय भाऊजी. काय पौष्टिक लाडू आहे तो खात. भाऊजी एवढं काहीच नाही झालं. इट्स ओके. कमाल करताय. ऐक माझं. पौष्टिक लाडू खा. कधी कधी विकनेस येतो. नाही. चक्कर येऊ शकते. पाय मुरगळलाय. अगं हो 1 मिनिट. तसाच नाही. त्याला काजू पण आहे. तो निघालाय. असाच्या असा खातो बरं वाटेल. ऐक माझं. खाते नंतर. अक्काने आलीस ना इकडे.
मग खायचा बरं वाटेल तुला. अजून एक घे हातात, 2 हातात. भाऊजी इट्स ओके मला खाईन नंतर खाईन. कसं गत बघ बघ कसं मला बरं लागलं वाटतंय आता. चहा ठेवलेला आहे, कळलं कळलं, चहा ठेवलेला आहे. अय्या, गरम गरम आल्याचा चहा पी माझ्या आजचा. हा उगाच आले मी. म्हणजे भाऊजी तुमची इतकी धावपळ होते ना, मी खरंच उगाच. अगं नाही धावपळ. एक मिनिट खरं सांगू, अजून एक लाडू घे. काय? या लाडवामुळे केस छान होतात. स्किन तुझी मलमल आहेच. लाडू घे, उत्तम होतील. हा कळलं का. अगं बाई माझा चहा बाजू. काय ग वने, किती धावपळ करतात ना भाऊजी. हो 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 ना. अगं धावपळ तर तू गेल्यावर होणार आहे त्यांची. काय काय हो, भाऊजी. कसली धावपळ कसली काय म्हणते हा? नाही ना काही नाही. तुमची ना धावपळ होते मग अशी म्हंटल ना इतकं. धावपळ आहे का ही. अक्षू ही धावपळ आहे का मला सांग. अक्षू. आपला माणूस म्हटल्यावर असं धावपळ करणारच ना. हक्काने आलीस ना. हो आले पण आता चहा घे, काही बोलू नको. चहा घे. तुम्ही ना खरंच कमाल आहात भाऊजी. सावकाश. अगं बघ बघ ना, परत ओठ सुचतील. सगळे अवयव सुचवायचेत का. भाऊजी थांब 2 मिनिट थांब आता जरा. काय कर भाऊजी इट्स ओके. नाही असं नाही चालणार मला मला. ना खरंच ऑड वाटतंय हे. तुम्ही मी करते भाऊजी. सावकाश, थोडस आहे कोमट आहे, घे. आपलं म्हटलंय ना आता. अक्षू तुला सांगू, आपलं या शब्दातच आपलेपणा आहे ग. कारण त्यातनं प आहे, प म्हणजे ओटाना ओट, म्हणजे आपले स्वतःचेच ओटाना असे आपलं असतं. नाहीतर मग आलं असा शब्द आहे की नाही मला सांग. आलं कसं किसायचं टाकायचं, किती तिखट असतं. पण त्या आलं मध्ये जेव्हा प येतो ना, तेव्हा आपलेपणा असतो. हो की नाही मला सांग. हो स्वीट भाऊजी. मग आता बरं वाटतंय का. छान वाटतं मला. मी फ्रेश झाले एकदम. काही टेन्शन घेऊ नको, घे ना, मी ते आहे ना इकडे. पण हा आता बरं वाटतंय का मला सांग. एकदम ओके. मी 3-4 आता- दिवस आता राहा आणि नंतर जा आरामात. हा टेन्शन घेऊ नको. का? अगं पाहायला लागलंय ना तुझ्या, म्हणून म्हटलं मी. नाही मी जाते घरी आता. काहीच नक्की? प्रॉब्लेम नाहीये. नक्की नक्की हो. ओके Yes. नक्की जाशील ना ग. हो जाईन मी. अच्छा ठीक आहे एक मी जरा हिला बॅग माझी राहील. बॅग दे. मी हिला जरा सोडून येतो रिक्षापर्यंत. रिक्षा भाऊजी बाजूच्या विंग मध्ये राहते ना मी. काय खरंच लक्षातच नाही माझा. इथेच राहतेस नाही का तू. थांब अक्षू. हा पौष्टिक लाडवांचा डबा घेऊन जा. हा डबा काय कर भाऊजी. येऊ तिथे. तिकडे लिफ्ट मध्ये गेल्यावर अचानक काही दाबताना वगैरे चक्कर आली तर पौष्टिक लाडू चक्कर हवा. का? भाऊजी पायाला ऐक- लागलंय ना. ऐक ना, हे सांगतोय तरी का. नाही वनूला राहू दे हो असं. हिला कसले लागणार आहे. हे आले आहे मला पौष्टिक आहे. पौष्टिक पौष्टिक हो गया हमारा. कुठलं ये. चल जा नीट जा. येस काय वनू. थांब अक्षू थांब. काय? मी सोडून येऊ का तिला लिफ्ट पर्यंत. मी सोडून येतो. भाऊजी, थांब चप्पल कुठली आहे तुझी. ही वनूची माहिती नाही का तू. भाऊजी नाही अजिबात घाई नाही. उलटी अरे, ही का? उलटी हा ठीक आहे. भाऊजी ऑर्डर सावकाश मला वाग. ऐक लागतं का. भाऊजी घे. दुसरी चप्पल घे. ऍक्च्युली हळू अगं आहे ना. मी आहे बायसप धर. हा घे येस. हा मी येतो. जाता का. जिमला जातो. या सावकाश. मी आलो. काय वनू. बाय. काळजी घे. रिलॅक्स हो. रिलॅक्स स्ट्रॉंग आहे मी. रिलॅक्स. थँक्यू भाऊजी. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ट्रायसेप बघ. ये स्वागत आहे. तिला सांगितलं पोचल्यावर रिस्ट होम सेफली मेसेज पाठव. एखादी ना बाईला दुःखलं की कर विचार कर. अरे अरे रेस्ट होम सेफ बस. पोचली व्यवस्थित. मी काही आता पोचत नाही. हा
आणि वणे 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 वणे. ओय वणे 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 वणे. काय झालं वणे? काय केलं? एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती बनी तुला. तू आता कोणासारखी दिसतेस मग ते चायना टाउन मध्ये तो आहे ना, मेरे मन को खायो मेरे कुत्ता खाट को खायो, तू म्हणतो ना काय ते डायलॉग सेम. हो 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 हो. रिलॅक्स. काय केलं आता? का नाही डायलॉग म्हटला तो, मेरे मन को खायो कुत्ता खाट को खायो, तो डायलॉग चायना टाउन मधला. इथे दारात काय केलं? दारात काय केलं? अक्षताच्या पायात चप्पल सरकवलीत. हा, कारण वने तुझी ती चांगली मैत्रीण होती, ती जायबंदी झालेली होती. जायबंदी? जायबंदी नाही, ती थोडीशी म्हणजे जखमी झालेली होती. जखमी? हा, नाही जखमी नाही म्हणता येणार ऍक्च्युली. थर्ड वर्ड व्ह्यूने बघितलं तर जखमी नाही, पण मला असं वाटतं की ती हे होती म्हणजे थोडीशी घायाळ झालेली होती, त्यामुळे मी. ही घायाळ झाली होती की तिला बघून तुम्ही झाला होतात? एक सेकंड वनी, काय म्हणतेस तू? माझ्यावर संशय घेतेस? माझ्यावर? चीते की चाल और समीर चौगुले का शिल इसपे संदेह नहीं करते, सांगून ठेवतोय. चौगुल्याच्या घराण्यात ना कोणावरही संशय घेऊ नको, सांगून ठेवतोय. चिता बसला. घराण्यावर बोललीस म्हणून मी असं उलट बोललो. माझ्या घराण्यातलं कोणालाही असं बोलायचं नाही. तुमच्या घराण्यातल्या सगळ्यांना मी ओळखते. काय ओळख? व्यक्तीला मी ओळखते. एक सेकंड म्हणे, काय काय व्हॉट डू मीन? मागे आपण पिकनिकला गेलो होतो फ्लाईटने, तेव्हा तुमचा दादा सतत बघतोय म्हणून एअर होस्टेसने कंप्लेंट नव्हती केली? माझा दादा तिरळा आहे, तिरळा. तो समोरची स्क्रीन बघत होता, तिला वाटतो त्याच्याकडे बघतोय. ते विमान इथून तिथे जातं ना, तर तो तिला वाटतं बोलवतोय म्हणून ती आली. तो तिरळा आहे हे त्याला. जाऊ दे, हे काय झालंय? वने उभा तीळ हा कधी आला? आहे हे उभा तीळ हा कधी आला? हा तीळ नाहीये, मला भाजलंय, तव्याचा चटका बसलाय. हळू वने, हळू हळू वने. सुटत पण नाही. इकडे होय 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 म्हणे, हे हा चटका कधी बसला मला कळत नाही. हा तीळ आहे. लागेल. हा तीळ दिसतोय. होय होय, तिळाचा लाडू एकदम दोनात. तीळ हा चटका बसलाय मला. होय म्हणे, हा कधी बसला? तव्याचा चटका बसलाय. होय होय म्हणे, हा कधी बसला मला नाही कधी माहिती. बसलाय? होय. मी परवा येऊन सांगितलं नाही मला तव्याचा चटका लागलाय, त्याच्यावर तुम्ही म्हणालात मग आता तवा कसा आहे? हसायचं नाही. त्याच्यावर तुम्ही थांबला नाही. त्याच्यानंतर अजून एक विनोद केला. जेव्हा तवा तापला होता तेव्हा तू कुठे होती? जेव्हा तवा तापला होता तेव्हा? पडला विनोद पडला. या मंचावर अक्सर ऐसे होता है. पण हेतू चांगला होता. म्हणजे हेतू हे खूप तू चांगला होता. होय, होय. परवा मी सोफ्यावर बसता बसता असे पडले तेव्हा निलाजऱ्यासारखे हसला नाहीत तुम्ही? वने मी तुला नव्हतो हसलो, मी सोफ्याला हसलो. तुम्ही माझ्याकडे बघून हसत होता. माझं कन्फ्युजन झालं, तू कुठली सोफा उघडला कळलं नाही. गंमत केली का? जाऊ दे ना म्हणे, हे नको नको. नाही वाटत का तुम्हाला? लाज नाही वाटत का? कॉमेडी हसतेस यार तू. रडते मी. बरोबर रडे बरोबर. बायकोला जरा दुखलं खुपलं की काही नाही काही नाही. बायकोची मैत्रीण आणली की वने, अगं वने हळू हळू हे सगळं करता बायकोला दुखतं खुपतं तेव्हा कुठं जाता? हा? चहा? आल्याचा चहा? बायकोला विचारलं कधी वने आल्याचा चहा देऊ का ग? तुला विचारलं का कधी? वने मी रोज विचारतो ग, तुझं लक्ष नसतं. बरं आता विचारतो तुला मी. हा आल्याचा, बरं आल्याचा नाही देऊ शकणार, लसणीचा चहा चालेल? लसणीचा चहा? कारण तिच्यासाठी 1 कप केला ना, सगळं आलं संपलं त्यात, म्हणून म्हणतोय वने. 1 कप चहासाठी पाव किलो आलं घातलं चौघुल्या? एक मिनिट, तू चौगुल्या म्हणू नको. कसा सगळ्यांसमोर चौगुल्या नाही काय म्हणायचं. म्हणू? तुमची लायकीच ती आहे चौघुल्यांची. लायके काढायची नाही वने. माझ्या आईने तिने बिचारीने तिला गुडघ्याने चालता येत नाही, तिने मला प्रेमाने मल्टीग्रेन लाडू बनवून दिले होते. पौष्टिक, पौष्टिक. तो अख्खा लाडवाचा डब्बा तिच्या घशात सारला. अरे मग ठीक आहे ना वने, माणूस की म्हणून दिला ना.
काय झालंय? एखाद्या गरजू स्त्रीला जर मी मदत केली तर काही पाप झालं का? ती फक्त स्त्री आहे, गरजू तुम्ही वाटत होतात. म्हणे तुला असं म्हणायचं मी भाळलो तिच्यावर? ही इथे अशी 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 एक्स्ट्रा बोटवाली तिच्यावर मी भाळलो असं तुला म्हणायचंय? अरे ती कोण लागून गेली? जेनिफर लोपेज आहे तिच्यावर नाही भाळायला? नाही नाही नाही. लग्न झाल्यावर इतर स्त्रियांच्या बाबतीत सौंदर्य हा क्रायटेरियाच नसतो. मग स्वतःची बायको सोडून इतर कुणीही एवढं पुरेसं असतं पुरुषांना भाळण्यासाठी. हे काय बोल? ओ गॉड यार. हो दिस इज म्हणे काय बोलतेस? म्हणे एक सांगू, तू हेच ओळखलास मला? 12 वर्ष आपल्या संसाराला झाली, हेच ओळखलास? हो. एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी, तिच्या चेहऱ्यावरची वेदना मी नाही बघू शकत, माझं हृदय द्रवतं ग. हो मग मला जेव्हा दुखतं खुपतं तेव्हा तुमचं हृदय नाक्यावर मावा खायला जातं. मला जेव्हा दुखतं खुपतं तेव्हा तुमचं हृदय द्रवत नाही. एक मिनिट, ती अक्षता तुमची अक्षू कधीपासून झाली? तू तिला अक्षू म्हणतेस म्हणून मी पण अक्षू म्हणालो. तुझे बाबा आहेत त्याला तू बाबा म्हणतेस, मी पण बाबाच म्हणतो. मग असंच झालं ना, मग त्या अर्थाने असंच म्हणत जातो ना आपण. हो ना? हो. मग तुमचे मित्र तुम्हाला सम्या सोडून जी हाक मारतात ती मी मारू तुम्हाला? आई बहिणी म्हणून शिवाय नाही घालायच्या. हे आपली संस्कृतीत बसत नाही, आता सांगतो तुला. हा. मग बायकोच्या मैत्रिणीच्या पायात चप्पल सारणं बसतं तुमच्या संस्कृतीत? आई तुला कसं सांगू? अगं तिला वागता येत नव्हतं, पाय दुखत होता म्हणून मी गेलो आणि हे केलं ग. म्हणून सरपटाल? कुठे सरपटलो? गांडूळा तुम्ही, गांडूळ सरपटून चप्पल घालायला. अगं सरपट ना, गांडूळ म्हणजे असं असं झालं, असं नव्हतं मी एवढा. असंच केलं तुम्ही. तुम्ही गांडूळ नाही, तुम्ही मांडूळात. मांडूळ नाही. तोंडी मांडूळ. नाही ग. बायकोशी बोलताना एक तोंड, बायकोच्या मैत्रिणीशी बोलताना दुसरं तोंड. नाही ग बने, ऐक तुमच्या दुसऱ्या तोंडाला बूच लावलं पाहिजे. काय बोलतेस म्हणे तू? तेच बोलणार मी. म्हणजे तुला असं वाटतंय त्या जागी जर तू असतीस तर मी काहीच केलं नसतं? मी तेवढाच केलं असतं. होय, केलं असतं. केलं असतं. माझं डोकं दाबा, डोकं दाबून द्या. आपण डोकं दुखत नाही तर कसं दाबायचं ना? ओ आता दाबा लवकर. डोकं दाबून द्या. ऑलरेडी 2 टेंगळ आहेत, तिसरं टेंगूळ कसं दिसेल? दाबा. अरे बापरे, हे डोकं आहे. हा हा आहे ग, हात दुखतोय. हात दाबा. अजून हात दाबा. डोकं पूर्ण झालं हात दाबा. हा हा आहे ग, हात दुखतोय. हात दाबा. हात दाबा. मग कशाला 1.5 तास जेवतेस? जेवून हात दुखायला लागतो मग. हात दाबा. जास्त बोलायचं नाही. हळूहळू. आहे ग, पाय दुखतोय. पाय दाबा. हाताचा होऊ दे ना आधी. पाय दाबा. पाय कशाला? पाय दाबा. पती हा परमेश्वर असतो, लक्षात घे. ओके, दाबतो. म्हणे ओ हो क्या पाय आहे. तळवा. हा पाय आहे. हा 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 हा. तळवा. हा. अक्षु. अक्षू आली? लाज वाटते, लाज वाटते. हा, किती लाचार असशील रे माणसा. लाडबा नाही ग म्हणे, नाही ग. आता तुम्हाला सगळं कळणार आहे. म्हणजे तुम्हाला स्प्रेची गरज लागणार आहे, पेन किलरची गरज लागणार आहे, स्ट्रेचरची गरज लागणार आहे, सगळ्याची गरज लागणार आहे. ऑलरेडी माझा तुझा पाय दाबून दाबून हात गेला ग. हा? मनगटाला एक अवयव असतो तो जाणवत सुद्धा नाहीये. जाणवत नाहीये आता, काहीच जाणवणार नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? आता अक्षुची पाय दाबा. अक्षु पाय दाबा. अरे वाजव, मरशील काय? कहर परफॉर्मन्स. मेन विल बी मेन कॅटेगरीतल्या पुरुषांना असंच वागवलं पाहिजे. मजा आली, खूप मजा आली. हाच रस आहे. प्रसाद दा. वा, चित्ताकर्षक परफॉर्मन्स. मजा आली. खूप इंटरेस्टिंग विषय होता आणि खूपच मस्त मांडलात तुम्ही तिघांनी पण. तुफान एनर्जी होती आणि तो जो चेतना गेल्यानंतरचा जो सायलेन्स वाला पोर्शन होता तो पण लाजवाब होता. क्लास. आणि अजून मला एक ते बारीक ऑब्झर्वेशन जे इथे भाजल्याचं जे आहे ना ते इतकं करेक्ट आहे. म्हणजे रोज स्वयंपाक करणाऱ्या बायकांना इतकं ते भाजतंच त्या तव्याचं. माझं अर्ध आयुष्य मंजूला इथे मलम लावण्यात चला गेलं. चला चला चला. बर. मस्त. वनिता मस्त एनर्जी, चेतना मस्त एनर्जी, क्लास, मज्जा आली. थँक्यू सो मच. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसं
मी तुझ्या जागी असते वने तर खलबत्त्यात घालून म्हणजे अगदी तुझा परफॉर्मन्स असल्यामुळे आम्हाला ऑडियन्स म्हणून असा फील येतो समीर दादा आणि तू ते फारच म्हणजे उत्तम करतोस आणि तुला पर्सनली आम्ही सगळे ओळखत असल्यामुळे आम्ही जास्त हा परफॉर्मन्स एन्जॉय करतो. चेतू सुरुवातीचा जो बिट होता तो फारच भारी केलास, सगळंच भारी केलंस, पण ते विशेष होतं. वने मस्त, तुम्ही दोघी सायलेन्सेस खूप छान वर्क करता. मला हा परफॉर्मन्स बघून पशाजी आणि मंजुताईचं रील आठवलं. सहलीचा रील की किती 80 लोक चाललोय, 79 मुली आहेत, त्या कॅटेगरी मधलं रील होतं. आणि मला असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र काय अख्खा देशा पलीकडे जे आपले फॅन्स आहेत ते सगळे रिलेट करतील. मस्त. फक्त मुलींनो स्त्रियांनो एवढं लक्षात ठेवा की असं कधी कुणी वाटलं तर एका खलबत्त्यात घालून परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, कट्टर आशिक शंकराच्या आयुष्यात आज येणार आहे एक भलताच ट्विस्ट. चला बघूया या ट्विस्टला तो कसा सामोरा जातोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. काय झालं? काय झालंय काय? झालंय काय? शीतलीला काय झालंय का? शीतलीला काय झालंय का? काय झालंय शीतलीला? खरं खरं सांगा. तरी 4 महिने मेसेज करणं झाली, माझा मेसेज बघून रिप्लाय करणं झाली, फोन उचलणं झाली. शीतली बरी आहे ना पम्या? शिवले शीतली बरी आहे ना? तो तर तोंड्या, तिचा चांगला संसार चालू आहे तिकडे, ती लग्न करून खुश आहे तिकडे. शिकली तिकडेच अडकलाय सोय अजून. तिथंच आहे मी अजून. मी इथं धावत आले, मला विचार की मला काय झालंय म्हणून. काय झालंय तुला? शंकरा वाचव, शंकरा वाचव मला. मी कशाला वाचू? ही काय बोलते? अरे ती बरोबर बोलते शंकर्या, तिला वाचव. अरे पण मी कशाला वाचू? गर्लफ्रेंड कोणाची आहे ती? तुझी आहे ना? मग तू काय फक्त टाकीच्या मागे घेऊन जायलायस? जादाचं बोलू नका, आधीच सांगून ठेवते. वाचू काय मला कळू तरी ते काय झालंय? ऐक की शंकरा, लई मोठा प्रॉब्लेम झालाय. तूच वाचवू शकतोय. पण झालंय काय? शंकरा ते आहे की नाही, आहे ना ते आहे ना त्यांचं. मुलकी चटा ते आहे की नाही त्यावेळेस चुरू जीप चालती. टोमनं मारताना बरं पुढं करते. आता बोल की. शंकर्या, मग ते आहे पप्पानी आहे की नाही, माझ्या आणि पम्याचे मेसेज पकडले आहेत. पकडलंच पाहिजे तुमचं मेसेज. 12 तासातलं 7 तास एकत्र हुंदडत असता आणि त्याच्यात पण तुम्हाला चॅटिंग करायची कशाला मारायला? अरे शंकर, साधी सुद्धा मेसेज नाही, वाले मेसेज. मी सांगितलं होतं करायला. आता पकडलं तर पकडलं. मग आहे की नाही शंकर्या, काय झालंय? मी आहे की नाही पम्याचं, बोल ना पटकन. मी आहे की नाही पम्याचं नाव शंकर्या भुसार म्हणून सेव केलेलं. शिवले, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? माहित नाही. यार भेट लागतो. माझं नाव कशाला? तुझ्यात हिंमत नाही का तुझं नाव द्यायची पम्या? तिला काय बोल नको. माझं नाव कशाला दिलंय? मीच आयडिया दिली होती. मग आता असं झालं, आयडिया केली नाही, उगाच केली आयडिया. मग गावात काय दुसरी पोरं नाहीत का? माझं नाव कशाला पुढे केलं? तसं नाही आहे शंकर्या, हे बघ कसं आहे, गावात पोरं आहेत, पण आहे की नाही गावातल्या पोरांपेक्षा ते तू हार्मलेस आहेस. म्हणजे हार्मलेस म्हणजे गावात सगळ्यांना माहित आहे तुझ्याच्यान काय होत नाही. शिवले टिटवे एका झाडात पैसा दाखवीन मी तुला. माझ्याच्यानं काय होत नाही. कायच होत नाही. मग मला चॅलेंज करू नको. चॅलेंज करू नको म्हणजे काय मी सगळं करू शकतो. 1 मिनिट, गर्लफ्रेंड गेली लग्न करून तेव्हा काय बोलला नाही, आता बोलतोय होय मला. थांब. तू कसं बोलतोय मला? आपण त्याची मदत घ्यायला आलोय ना, त्याच्या जखमीवरची खपली कशाला काढते? थांब. नाही खपली मला कुठं. मी हाय, मला जखम नाही झाली. नाही काय झाली मला जखम? शंकर्या, हार्मलेस म्हणजे आपण तुझ्या दुकानावर सिगरेट ओढतो ना,
तेव्हा आमच्या घरचं कोणाला तर सिगरेट कोणाच्या हातात देतो? बेण्यानं माझ्या हातात देताय सिगरेट तुम्ही. काय देतो? मला काय माहित. कारण तू सिगरेट ओढत नाहीस. हा. तुझ्याकडे सिगरेट शेफ आहे. आपला डाव ज्याच्याकडे शेफ आहे तो हार्मलेस. असं आहे होय. हा तू शेफ आहेस ना. शेफ आहे. पॉइंट हा आहे हिच्या बापाने डॉन आहे माहिती आहे ना. हिच्या बापाने आमचं चॅटिंग पकडलंय पण माझ्या ऐवजी तुझं नाव आहे तो बेकार उडालाय. तो इथे यायला निघालाय. कशाला दिलंय पम्यात? मला माहित आहे तू मारल मला ग. तुझा बाप काही शाण्या डोक्याचा आहे का? गरम डोक्याचा आहे. अगं बिबट्या घरात घुसला होता तेव्हा झोपमोड झाली म्हणून बिबट्याला दांडुक्यानं हाणलाय कुत्र्या ग. माहिती आहे. काय करू? ते टेन्शन घेऊ नको शंकर्या एकदा मदत कर की. ऐक ना प्लीज मी नाही करणार. तुला स्वतःला नाही करतायत का काय? अरे नाही ना शंकर्या. मी आता एवढं हिच्या घरी माझं नाव सांगू शकत नाही. मला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे. कधी कधी करून दाखवणार? अख्खं आयुष्य तुझं दाखवून करण्यात गेलंय. करून कधी दाखवणार आहेस? माझ्यासाठी करणार, भावासाठी करणार, कुणासाठी काय? शंकर्या, please. माझं नाव घेता ती घेता वर मला सांगत पण नाही होय माझं नाव वापरता येते. शंकर्या. मी नाही सांगणार आहे. ऐक की इथं माझं मला कमी आहे होय. शंकर्या 4 महिने झालं मेसेज नाही केला. माझं पण ऐक की मेसेज बघती पण रिप्लाय नाही करत. शंकर्या तिला कुणी सांगितलंय काय बोलना झाली या फोन उचलना झाली या. शितलीशी बोलायचंय वय हा लाव की फोन. तुझा फोन उचलतीन ती. लाव की ग. एकच हे शर्त आहे मग काय? पप्पा आले की तू त्यांना ते पायावर टेक आणि माफी माग म्हण. आमचं तुटलं समान नाही आहेत. आमचे बहीण आहे बहीण भाऊ आहे आपण ते. अरे पण मी माझं नाव ह्याचं काय? मी कशाला माफी मागू? एकदा मी नाही मागणार माफी. मी नाही असलं काय बोलणार. तुला मग शितलीची शपथ आहे शंकर्या. सुटली म्हण शिवले सुटली म्हण. पम्या तिला सुटली म्हणायला सांग. तुला शिवलीची शपथ आहे. सुटली म्हण. शंकर तुला माझी शपथ आहे. शपथेचं काय खोबरं करू मी? मला नका सांगू. मी नाही आय, 2 किलो घेऊ दे ना. मी देतो. इकडे ये. शंकर्या बाहेर ये. पप्पा नाही आहे. शंकर्या बाहेर ये. नाही कोण दुकान. शंकर्या बाहेर ये. हॅलो. माझ्या पोरीला मेसेज करतो. शपथ तुला पाया पडतो. माझं चुकलं. मी परत नाही करणार. नागस नागसलं. बहीण आहे बहीण आहे. सामान तुटले तुटले. कोपऱ्या मला नका मारू. अरे कोण मारतय? उडा भेट घे माझी तू. शंकरराव अहो जावय होणार तुम्ही आमच्या आता. आमच्या पोरीचा हात तुमच्या हातात दिला. मी काय झालं? जावय मिळाला आम्हाला. जावय कोण जावय? म्हणजे अहो चॅटिंग करताना कसलं टायगर सारखं चॅटिंग करता. समजा वाचलत मेसेज मी. आमच्या पोरीने आयुष्यात एक काम चांगलं केलं. जावई चांगला निवडला. असा माझा तुमच्यावर डोळा होताच. अरे कर्तबगार असा प्रगती करणारा भुसाऱ्याचं दुकान असणारा जावई कोणाला मिळाला तो कुठला बाप नाही म्हणून सांगा. तुम्ही म्हणाला ना. तुम्हाला ह्यो हवाय पप्पा. तू तर तोंड पप्पा ऐका ना मी पाया पडते. हे बघा माफ करा तुम्ही रागात बोलताय. मला माहित आहे हे कसं असं काय मला नाही करायचं. ऐका मी तुमच्या मर्जी विरुद्ध काहीच करणार नाही आहे बाहेर. शपथ मम्मीची अंगड तोडून हातात देईन तुझ्या. ही माझीच मर्जी आहे. आणि आता जरा चॅटिंग बॅटिंग करताना खुळ्यासारखं करू नका. लगीन होणार आहे तुमचं. जरा मंचुरियन सारखं वागा. मच्योर सारखं बनायचंय होय. नाही ही नाहीच आहे माझी. आमच्यात तसलं काय नाही नाही. आहे ही सिरियस नाही काय. टाइमपास चाललाय टाइमपास. शंकर्या गावातल्या पोरीवर टाइमपास करतोस काय? एवढ्या चांगल्या माणसाची एवढी चांगली पोरगी टाइमपास करशील? देऊ का इकडे? आईची कॉलर तुझ्या. कॉलर सोड. पप्पा. कॉलर सोड. पप्पा
होणारा जावई आहे आमचा त्यो. परत त्याच्या अंगाला हात लावलास ना तो उजवा हात आणि डावा पाय पाठी बघून गाठ मारीन हेकले. संबंध काय मला सांग रे. कॉलर सोड. पप्पा. कॉलर सोड. पप्पा होणारा जावई आहे आमचा त्यो. परत त्याच्या अंगाला हात लावलास ना तो उजवा हात आणि डावा पाय पाठी बघून गाठ मारीन हेकले. संबंध काय मला सांग रे. संबंध काय. मला कधी कधी टेन्शनच यायचं. ही येऊन मला सांगल मला ह्याच्या संगीत लगीन करायचंय. मग हिला कुठल्या इरीत ढकलू मी. 3 इरी बघून ठेवल्या होत्या पण तशी येळ नाही आली. अगदीच रेल्वे डोक्याची नाही आहे ही. कोळशाच्या खाणीत राहून पण हिरा शोधला पोरीत. ओ मामा जायचा मामा तुझ्या. तुझा मामा आहे मी. इथं बस. ती शंकररावांचा मामा आहे. काय शंकरराव. आई कुठे आहे तुमची. पप्पा शंकराची आई. शंकराची आई. येईन बाई बाहेर या बाहेर या. आले पप्पा काय कोण ओरडते हिनबाई काय आलं. त्या आता येईन बाई ना येईन बाई नाही म्हणायचं तर का बहीण बाई म्हणायचं. शंकर्या आपल्याकडे रिकामी बरणी आहे का र. आज लागल असं वाटते. कोणाला म्हटलं हिनबाई. हा घ्या. अहो आपल्या पोरांनी जुळवलं की लग्न एकमेकांशी. कधी कुणाबरोबर. नाही म्हणजे तसं काय नाही काय नाही कसं. अहो तुमच्या पोरांनी आमच्या पोरीला बघा केवढे मेसेज पाठवले. मी ना तसलं नाही. मी काय केलं. ही नक्की एवढ्या लागली होय तुला. शिवली नक्की नाही मामी. तुझ्या आईची मामी तुझ्या. ही सासू ही सून हिला नकटी म्हणल वाकटी म्हणल तर फेकटी म्हणल. तुझ्या बापाचं काय जाते रे शिंतोड्या. बाप वारा तिथं. मी काय म्हणतो विनबाई पोरांनी लग्न जुळवलेलं आहे आपण त्यांना विरोध करूया नको लगीन लावून टाकूया. नाही दादा. अहो हे नक्की ह्याला कधीपासून आवडायला लागली मला काय माहित नाही. मला वाटली ती गावात शिकली होती ना तिचं आणि ह्याचं प्रेम आहे का काय. कसली भारी पोरगी होती माहिती का. माझ्या मनातच भरली होती. मला असं वाटायचं का ना आपल्या घरात सून आली ना ती शितली सारखीच पाहिजे. मला लय वाटायचं हे कधीतरी येऊन सांगल का आहे मला शितली लय आवडते आमचं लगीन लावून दे. हे बेन कधी म्हणलंच नाही तर बरण्या मोजत बसलं. सांगायचं शितली आवडायचं लगीन लावून दिलं असतं पण ह्याला ही नक्की आवडली. काय ही आत्ता बोलतेस होय तू. आय काय झालं. लग्न झालं तिचं. हे सांगितलं लग्न झालं तिचं आता काय उपयोग आहे. आय लग्न झालं तिचं. आधी कशाला कचा भांडायचीस तिच्याशी. हे आता घरात सून म्हणून आणायची तर काय आता डोक्यावर चढून बसल म्हणून मग तर धाकात ठेवलं होतं तिला. अय काय तुझे टॅक्टिक्स. काय झालं. काय कशाला काय नाही डोळ्यात काहीतरी केलं. काय नाही झालं. काय नाही झालं. ही नक्की काय आवडायला लागली तुला. आय शंकर्या तुझ्या आईला सांगून ठेव नक्की बोलायचं काम नाही. ए झिपरे माझ्या आईला काय बोलली ना थोबाड रंगवीन. मग मी काय शांत बसणार आहे होय? हे बघा असं कुत्र्या मांजरासारखे भांडतायत ह्यांना संसार कधी करायचे. अहो विनबाई भांडणानेच प्रेम फुलतंय त्यांचं बघा. बघा बस आता. गप्प बसा काय झालं, काय बी बोलताय अगं तुझी आई दिवसा मला झाडून मारायची रात्री तेल लावायची. हाडूला हाय माझ्या टप्प्याच्या बाहेर राहा. 3 इरी माहिती आहेत मला. दादा ऐका ना मी ना ह्यांना नेहमी भांडतानाच बघितलंय. प्रेम कधी बघितलंच नाही हो यांच्यातलं. अहो ह्यांचं प्रेम असं नाही दिसत. ते मोबाईल वरती फुलत. शाळेच्या टाकी माग भेट नंतर नुसत्या पप्या. प्रेम फुलताना दिसेल कसं तुम्हाला. मी काय म्हणतो बाई हे प्रकरण आता आपल्याला कळलंय पण सुरू आधीच झालेलं असणार. अहो ऐका ना आम्हाला ना जरा येळ पाहिजे विचार करायला. घाईत नको करायला. ऐका ना तुम्ही खूप वेळ घ्या. नाही कळवलं तरी चालेल पप्पा. नाही घ्यायचं वेळ. लगीन नाही करायचं आम्हाला. म्हणजे माझी पोरगी तुला चॅटिंग साठी शाळेच्या टाकी बघी जाण्यासाठी पाहिजे. जबाबदारी नको. मी कशाला घेऊ जबाबदारी. मी काय नाही केलं. काही नाही केलं. हे मेसेज कुणी केलेत. पप्पा नको मेसेज कशाला वाचताय. गप उभा राहा तिथं. हाय का इथं. शंकर्या मेसेज वाच. नाही नको माम. वाच. चिन्ह घे नको ना. वाच की पटकन. मेला बाबू बोलो बाबू. जायला बाबू मेलाय तर बोलणार कसं आहे रे. तसं नाही आहे ते.
मेला बाबू म्हणजे मेरा बाबू प्रेमात बोबलं बोलतात ना. ज्या आईचा बाबू तुझ्या ज्याने मेसेज लिहिलंय त्यालाच तू सांगणार कसं वाचायचं ते. नाही सांगणार त्याला. शंकर्या वाच. मेला बाबू बोलो बाबू मेरा मेरे बाबू ने थाना थाया मेरे बाबू ने खाना खाया हाँ थाया हाँ, खाया खाया. अभी क्या कर रहा है अभी क्या कर रहा है अभी बाबू निन्नी निन्नी कर रहा है. अभी बाबू सो रहा है. अले अले लुको लुको अकेले अकेले निन्नी कर रहा है. अरे अरे रुको रुको अकेले अकेले सो रहा है. मैं भी निन्नी कर लूं मैं भी निन्नी कर लूं. तूप तुपाचं काय मध्ये तूप तुपाचं काय मध्ये चुप चूप तुला हा. पाठवलंय ना चुप पाठवलंय ना तुला. चूप चूप म्हणजे तूप का? हाँ मेला बाबू नतकत ओला है. मेरा बाबू नटखट हो रहा है. नतकत तो नतकत बाबू तेला है ना. मला ना ह्या पिढीची भाषाच कळत नाही. अहो ज्या वयामध्ये पोरं जन्माला घालायची त्या वयात ही लोक बोबडे बोलत बसली. नाही तर काय हो, मला तर बाया माहितच नव्हतं यांचं इतकं पुढपर्यंत गेलंय. मी काय म्हणतो पुढे गेलेलंच आहे तर जास्त येळ नका घेऊया लगीन लावून टाकूया. लावून टाकूया आता. घरात कोणीतरी आणायचे होते तर आणू ही नकटी आता घरात. लग्न लावून टाकूया बाया त्यांचं. हा. मग फिक्स झालं तर फिक्स तुमचं लगीन फिक्स झालेलं आहे. शंकर्या खुश. मी काय बोलू मला हसकी आता जरा हसकी. तू बोल की. ही काय बोलणार आहे तू माझ्या शब्दाबाहेर आहेस का. नाहीच आहे पप्पा. हा मी बोलू का. नारळ सोलू का तुझा. पप्पा राहू दे की, त्याला नको की. पप्पा. हे घे पैसे मिठाईवाल्याकडे जा 2 किलो लाडू घेऊन ये मोतीचूर आणि उरलेले पैसे 5 सुपारीला ठेवून दे. 2 किलो लाडू अख्ख्या गावात वाटायचे आणि सगळ्यांना काय सांगायचं माझी बहीण शिवलीचं लगीन ठरलंय आज शंकरा बरोबर. काय बोलशील. शिवलीचं ठरलंय. नाही नाही माझी बहीण शिवलीचं लगीन शंकर्या बरोबर ठरलंय असं बोलायचं. माझी बहीण मीच ठरलं. हा. कोणाचा फोन आहे. शितलीचा फोन आहे. शितले शितले 3-4 महिना झाला. शितले शितले काय टायमाला फोन केलास बघ. तुला एक आनंदाची गुड न्यूज द्यायची आहे. शिवलीचं लगीन ठरलंय. हा कोणा बरोबर काय तो भुसाऱ्यावर शंकर्या. हा त्याच्याशी. हा म्हणजे कसली डांबीस होती एवढा वेळा फेर चालला आम्हाला कळलंच नाही. ते चॅटिंग पकडलं ना मी. आता शिवलीचं लगीन ठरलेलं आहे महिनाभर तुला इथं तयारीसाठी यावं लागणार आहे लक्षात ठेवून दे. बाया ठरलं वे मा पोराचं लग्न ठरलं सांगायचं ना आधी. हा? ही नकटी आवडली होय तुला. चांगली आहे पण जरा नकटी आहे. हित ना असं तेल लावते आणि शेंडा असा वडती तुझं. आई चांगली आहे पोरगी. मस्त आहे. आई चांगली आहे. पोरगी एकदम भारी आहे. पोरगं पम्या अय पम्या ऐक की कुठं जातोय सोडून. बहिणीच्या लग्नाचे लाडू वाटतो. असं नको बोल की काय तरी. आईचा बाप तुझ्या. तू तर तोडण्या टिटवी मला वाटलं हार्मोनियस असशील. लय हार्मफुल निघालास तू. सगळं बरबाद करून टाकलं बाबा. वा 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 लेखकांच्या टॅक्टिससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय ट्विस्ट आलाय कहाणीमध्ये. वा वा फारच मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतायत. प्रसाद दा. वा 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 अफलातून अफलातून विलक्षण रंजक सादरीकरण. राजू फार भारी वाटलं तुला बघून. खूप दिवसांनी आलास पण धमाकेदार एंट्री केलीस तू. आणि या मंचावर तुझा ह्युमर तुझं कॉमिक सेन्स तुझं टायमिंग कळतं त्यामुळे मला फार आवडतं ते. कारण अदरवाईज तू
कायम करारी इन्स्पेक्टर त्यामुळे मजा येते. वनिता कमाल, ला जवाब कॅरेक्टर केलंस. आजचा नूरच या सिरीजचा काहीतरी वेगळा होता, कारण सुरुवातीचे काही क्षण नमा कधी येते याची वाट बघणं गेला, नंतर रिअलाइज झालं की नमा नाही आहे, आणि त्याच्यानंतर जे ट्विस्ट येत गेले ते इतके लाघवी होते. ट्विस्ट हे जनरली शॉकिंग असतात, पण आज फार लाघवी ट्विस्ट होता आणि तो फार रंजक पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मांडला. शिवा कमाल कमाल, पम्या कमाल, मस्त. म्हणजे आडव्या पट्ट्याचा बनियन, त्याच्यावर सॅटिनचा शर्ट आणि ते लॉकेट आणि ते हातात इतका घाणेरडा दिसतोय, पण ते गरजेचं आहे त्या भूमिकेसाठी, त्यामुळे ते जास्त उठून येतं कॅरेक्टर. मस्त केलंस तू पण. आणि पीपी कडक कडक, फारच मजा होती आजच्या संपूर्ण सादरीकरणामध्ये. आता पुढे आता या सिरीजमध्ये काय काय होणार आहे याची प्रचंड उत्सुकता, म्हणजे माझ्या करिअरचं पुढे काय होणार इतकी उत्सुकता या सिरीजचं काय होणार याची मला लागून राहिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचे भाग आणा. अफलातून सादरीकरण. सई, खतरनाक परफॉर्मन्स होता. आम्ही खूप एन्जॉय केला. असं वाटतं की आजपर्यंत कुठल्याही सिरीजमध्ये एवढे ट्विस्ट आले नसतील तेवढे याच्यामध्ये आलेत. आणि ऑडियन्स म्हणून अजूनही माझी एक भाबडी आशा आहे की हे दोघे एकत्र येतील, आणि ती भाबडी आशा तशीच मला टिकवून ठेवावीशी वाटते. पण आजचा ट्विस्ट खूप खतरनाक होता, अनएक्सपेक्टेड होता, अनप्रेडिक्टेबल होता. त्याची खूप मजा आली. शिवा फार भारी, खूपच मस्त. म्हणजे तो मोमेंट खूप आवडला जेव्हा तू तिचं नाक ओढत होतीस ना, म्हणजे त्याला वन्स मोर द्यावासा वाटत होता. इतका गोड मोमेंट होता. सगळंच छान होतं, सगळंच रिलेट केलं आम्ही. तुम्ही सगळ्यांनीच नेहमीप्रमाणे ह्या सिरीजमध्ये तर जीव ओतून सगळे काम करतात. आज राजूदा तुम्ही आलात, बहार आली, फार मजा आली. म्हणजे आम्ही इमॅजिन करत होतो की कोण असतील हिचे वडील किंवा काय, तर परफेक्ट कास्टिंग. फार आवडलात तुम्ही आणि मजा आली गाईज. प्राऊड ऑफ यू, ऑल ऑफ यू. येस येस येस. मंडळी, माणुसकी म्हणून केलेली मदत सुद्धा अनेकदा खूप त्रासदायक ठरू शकते. कशी ते बघूया पुढील प्रहसनातून. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या अतरंगी प्रवाशांना. तिकीट बोला, तिकीट. तिकीट. उधार घाली, उधार. अरे बस मध्ये तुला अधूनमधून चढवून घेतो तर असं विरोध करशील? MSG मंदिराच्या इथं काकडे विकताना जो अडकला होता तोच ना रे तू? अरे जवळच्या टप्प्यावरचा प्रवासी तू. तिकीट बोलेपर्यंत तो स्टॉप येतोय आणि विरोध करतोस. तुला एकच शिक्षा, हे सगळं संपेपर्यंत एक शब्द पण बोलायचा नाही. वासाड्या लय मारीन तुला सांगतोय. हा, उतरताना तिकीट घे. तिकीट तिकीट. एक बने नगर द्या. वासाड्याचं स्वप्न बघा काय इथं. बने नगर. अरे एकाच्या नावाची साल काय झाली, सगळ्यांना डोहाळे लागलेले आहेत ना. बने नगर. उकटाकी पैसे देऊ. ए पैसे दे, पैसे दे. तिकीट. ठीक आहे, सॉरी. तिकीट दे. देत नाही वा. तिकीट अजून हे भाव तिकीट घेतलंयस काय? मगाशीच घेतले मी. नाही ना, बरं, बरं. तिकीट. हवंय? या, या, या. अरे बापरे, असं आहे? एक मिनिट. हा. या या. हॅलो हॅलो. वर करा ना. हा काय अजून? बरं, बरं. बस. हॅलो. हो हो हो. अवरे आई कशाला करे. हॅलो हॅलो. थँक्यू. अरे एवढे काय पाणी तर पाडलं. थँक्यू काय. आज माझ्या बायकोनी खायला काय दिले प्रवासात? केलं प्रवासात हलकं फुलकं खायचं. हवंय? हा, घ्या घ्या, बायकोने दिले माझी. घ्या घ्या. काय आहे?
अरे बापरे, म्हणजे सोलून द्यायला लागेल तुम्हाला. तर हॅलो हॅलो, केवढी काय करशील? किती दिवसाचा उपाय साहेब आला. हा हा हा. अरे हो, आता काय सार खाशील सगळे. बापरे. हो, अं? हा तुमचा कोण लागतो काका? हा कोण लागतो कोण तुमचा? जेलमध्ये चाललाय, काय केलं त्याने? सांगा ना कोण लागतो तुमचा काका? हो तुम्हाला विचारतो काका कोण लागतो तुमचा तो? अरे माझा जावा लागतो, तुला काय करायचं वाचार का पत्ता तिकडे? मग बरोबर आहे, सासरा म्हणून एवढं केलंच पाहिजे ना. मानला या माणसाला, पण जावायला एवढं हातकड्या घातल्या आहेत, पण माणूस त्याची काय सेवा करतोय. मानला. चेते आता कुठे एसटी मध्ये जावं तिकडं. बरी आहेस काय? हाक मारले रोड मध्ये कशी येतेस तू? जनरल बोलायचं तिकडे बघ ना. बघ, जावई गुन्हा करून जेलमध्ये चाललाय, तरी सासरा त्याच्या सोबत आहे. नाही तर माझा सासरा 4 फणस मागितले तर बांधावरनं ढकलून दिलं मला. नाहीतर काय, एवढे फणस घेऊन कुठे जाणार आहे तो? खरंच त्याला उड्या फणसावर बसवलं पाहिजे आणि ढकलला पाहिजे. माझ्या बाबांना बोलायची काय गरज नाही हा. बोलण्यासारखेच आहेत ते. पण मुळात कैदी आहे ना तो, त्याला जावई कशाला करून घ्यायचा? अरे वचारे, तू माझा जावई नाहीच आहे. त्यांनी पाणी मागितलं, केलं मागितलं म्हणून मी दिलंय. काय बोलताय काका? आता मला मगाशी बोलला तो तुमचा जावई आहे म्हणून, आता बोलता नाही. अरे वचारे, तू 1000 चौकशा करतोस ना, म्हणून मी उत्तर दिलं. तुम्ही सगळे शांत बसा आणि फायनल काय सांगतो ती नीट ऐका. हा माझा जावई नाही, मी ह्याचा सासरा नाही. किल्ले जावई गुन्हेगार आहे ना, त्याच्यामुळे नातं लपवतोय हा माणूस की राहिलेलीच नाही आजकालच्या. नाही काय आहे, आपला माणूस किती चुकला ना तरी तो आपला माणूस असतो हे विसरायचं नसते. हा. नाही बरं, ह्या माणसाचं चुकीचं आहे. पण हा, पण यांनी कधीतरी त्यांना आवाज दिला असेल ना की जावे बाबू चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, विचारला असेल ना. नाही, चुकीचं आहे. आता जावई गुन्हेगार आहे, मग अशाशी सोयरी जुलवायची कशाला? कशाला जुलवायची मला सांग ना. या माणसाला अक्कल नको या माणसाला. काय छान आवाज साड्या, तू कशाला माझी अक्कल काढतो साहेब? आणि मी माझ्या पोरीचं लग्न एका चांगल्या मुलाबरोबर केलंय, तो भला माणूस आहे. अरे तू तरी सांग ना वाचाऱ्या, आपले काय संबंध आहेत का नाही ते सांग ना त्यांना. मामा, संबंध नाकारायला गेला तर ह्या जगात कोणीच कोणाचं नाहीये. पण त्यांनी जोडलेल्या ऋणानुबंधाचं काय अरे करायचं? कुठला ऋणानुबंध चाललाय तुझा वाचाड्या? काय ती आहेस तू? काय त्यासारखं बोलताय? खैद्यासारखं बोल, असं बोल, तसं बोल. त्यांनी तोंड दिलं, त्यांनी भाषा दिली, आपण फक्त बोलायची. आपण फक्त माध्यम आहोत. करता करविता फक्त तो आहे. हा कैदी कमी फिलॉसॉफर जास्त वाटतोय. काय जावई मिळाला तुम्हाला, एक नंबर जावई मिळाला. वा वा. हे पण हा माझा जावई नाहीच आहे ना वाचाऱ्यानो. अहो मग तुम्ही बोलू नका ना. तुम्ही बोलायला लागले म्हणून हे सगळे बोलायला लागलेत. तुम्ही बोललेच नाही तर हे काय बोलणार आहेत? याला बरोबर बोललास न चुकता. कुठेही फंबल टाकला नाहीये. तुझी शिक्षा संपली, ताबडतोब तिकीट घे तुझा. हे घे, चल पटकन. पैसे राहू दे, पैसे नाही जरी तर चालतील. वा वा. मी शांत बस. ऐका ना, काय झालं? त्या कैद्याची भाषा ऐकलीत ना? एवढं चांगलं बोलणारा माणूस गुन्हा कसं काय करू शकतो? जावई सगळे चांगलेच असतात. जेवढी मस्ती आहे ना ती सगळी सासऱ्यांच्या अंगात असते. सगळ्या नाही, सगळ्या नाही. सगळे 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 सगळेच त्यातले. मी लिहून देतो. हे बारकं संत्र उभा आहे ना, यानंच काहीतरी घोळ घातला असेल. यानंच घोळ घातला असेल. तो बिचारा चांगला आहे, त्याने सगळे यांची पापा स्वतःच्या अंगावर घेतलेत. लिहून घे. बघ कसा दिसतो, श्यामळू. पण यांच्याकडे बघून वाटतंय हा तसं. यांच्या चेहऱ्याकडे बघून मला मगाशीच वाटलं होतं की यांनीच काहीतरी केलं असणार म्हणून. चेहरा बघून असं वाटतंय ना आत्ताच कोणाच्या तरी कोंबड्या चोरून आणलेल्या दिसतंय. काय झालंय? कोंबड्या चोर आहे मी? माझ्या चेहऱ्यावर कोंबड्या चोर दिसतो तुम्हाला? हे गप! आवाज नाही चढवायचा. गप! अजिबात नाही बोलायचा. तुझा जावई ऐकून घ्याल, मी नाही ऐकून घेणार. पण वत्सरून हा माझा जावई नाहीच आहे. खाली उतरवी ना. अरे पण हे बघा. आवाज बांध. तुझा जावई गुन्हेगार आहे ना, मग आमच्या कशाला वराटतोस? ओ हवालदार साहेब, अहो तुम्ही तरी सांगा ना, ह्याचा माझा काय संबंध आहे काय? काय झालं?
अरे तुम्ही सांगा ना, ह्याचा माझा काय संबंध आहे काय? नाही नाही, मी काहीच बोलणार नाही. मागच्या वेळेस मी असंच एका कायद्याच्या बाजूने बोललो, त्याच्या नातेवाईकांनी ती साक्ष म्हणून वापरलं. जे काय तासलाय साहेबांनी मला तो कैदी सुटला बियाना. मी काय बोलणार नाही. आता हे बघा, हे तो तुम्ही तुमचं काय असेल तुमचं तुम्ही बघून घ्या तिकडे. सासरा जावाय मला काय सांगू नका. घ्या पोलीस पण यांना नातेवाईक समजतात आणि तुम्ही नाकारताय. जावेला काय माणूस आहेस रे, जावेला नाकारतोय. हे तर नाहीच आहे माझ्या जावईला, सांगितलं कळत रे तुम्हाला. स्वार्थी माणूस आहे, एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. खरं तर बेड्या ना ह्याच्या हातात पाहिजेत. आणि काय हो, हे बघा बाजूला होते ना, सासऱ्याचा गुन्हा अंगावर घेतलाय. चेहरा बघा, देव माणूस. अरे अशा माणसाचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. अरे पण तो गप्पच! अरे पण तो काय गप्पच! एक शब्द बोल नकोस. तरी काय हा माझा जावईच नाही यार, दुसरं लग्न झालेलं आहे ऑलरेडी. काका हे घ्या कार्ड घ्या. माझा मित्र वकील आहे. जावयाची जर केस लढायची असेल ना, याला फोन करा. एक नंबर वकील आहे, तुम्ही जिंकणार वन साइड. ऐका आत्ताच फोन करा, तो वकील लय भारी माणूस आहे. अरे पर वसाऱ्यानो, हा माझा जावईच नाही आहे, तर मी ह्याच्यासाठी का केस लढू? अरे काय? अरे वसाऱ्या, तू तरी सांग ना, ह्यांना आपले काही संबंध नाहीत ते. मामा, त्यांनी जोडलेल्या ऋणानुबंधांचं आपण काय अरे करायचं? कुठला ऋणानु बंधू वसाऱ्या, तुझं चाललंय ऋणानु बंधू त्यातला. अरे ह्याने केलं मागितलं, ह्याने पाहिजे म्हणून दिलं ना. एक माणूस की म्हणून मी ह्याला पाणी पाजलं. खरं तर माणुसकीचाच गला दाबला पाहिजे. बाबा पुढं काय तुझा काय बोललास तू आता? काय बोललास? माणुसकीचा गला दाबला पाहिजे. त्या गाला दाबीन. सासरा आहेस ना, असा वागशील त्याच्या बरोबर. हा, मी तसाच वागणार, कारण हा माझा जावई नाही आहे. माझा जावई दुसरा आहे. महा का पहिला जावई आहे? अरे हा नायच आहे, तो वेगळा आहे, हा वेगळा आहे ना. कळलं कसं नाही तुम्हाला? महा दुसरा जावई आहे. अरे हा माझा जावईच नाही आहे. माझी मस्ती, माझं चुकलं, मी ह्याला पाणी दिलं. ती म्हणतात ना, म्हण आहे, केल्याने होत आहे रे, केलं कुणाला दिलंच नाही पाहिजे. माझा प्रवास इथं संपला, मला उतरायचं. वा 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 वा, खूप भारी संकल्पना, खूप छान परफॉर्म केलं, खूपच मजा आली. वा, बघूया हा सरसे काय म्हणतात. प्रसाद दा. श्रमेश, ऍक्च्युली ना तू हाक मारल्यानंतर मूड येणार वाटतोच माहिती. पण त्यातल्या ते गोड कपल होतं आणि ते मस्त केलं. मोरे नेहमीप्रमाणे जबरदस्त. अरुण मस्त एनर्जी ॲज युजल. बारकं संत्र असलं तरी त्याचा स्वाद फार गोड होता. मजा आली. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. दत्तू, मला तुझं कौतुक आहे, कारण तू लोकांना इन्स्पायर करतोयस आणि बने नगर असावं हा थॉट तुझ्यामुळे आलाय, लेखक आला, आणि तुझं त्याच्यासाठी खूप कौतुक. आणि असं इन्स्पिरेशन आपल्या टीममध्ये आहे, याचा खूप आनंद आहे, कौतुक आहे. आणि बन्स, मला असं वाटतं की हे कुठेतरी पोचलंय आज युनिव्हर्समध्ये. ते होईल लवकरच अशी सगळे मिळून आम्ही आशा करतो आणि तुला खूप शुभेच्छा देतो. मस्त परफॉर्मन्स, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप आवडले. नेहमीप्रमाणे मला बसमधलं वातावरण आणि बसमधली माणसं यांच्याबद्दल खूप उत्सुकता असते, आणि तशाच वेगवेगळ्या छटा असलेली माणसं कायम भेटतातही. आजही ती भेटली. तुम्हा सगळ्यांना भेटून मजा आली. मँडी, सुपर्ब अटेम्प्ट. मला असं वाटतं की वेगवेगळी कॅरेक्टर्स तुला दिली जात आहेत, तुझ्याबरोबर एक्सपेरिमेंट होत आहे, याचा अर्थ तू समजून घे आणि ह्याच रेटने पुढे जा. मजा आली. वा वा वा. मंडळी, हास्याच्या या लाटा अशाच उसळत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.